येत्या 23 तारखेला देवाची दिवाळी साजरी करायची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोपरी येथील स्वर दीपावली कार्यक्रमात केले वक्तव्य। दिवाळीत फटाके फुटतील पण त्यापुढे जाऊन लवंग्या बिवंग्या फुटतील, मात्र आपला फुटेल ॲटम बॉम्ब, असे मत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले। कोपरीतील अष्टविनायक चौक येथे धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानाच्या वतीने आयोजित स्वर दीपावली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केले। तसेच येत्या 23 तारखेला सर्वात मोठी देवाची दिवाळी साजरी करायचे असल्याचे सांगत 20 तारीख लक्षात ठेवा असे देखील त्यांनी सांगितले। विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे आपल्याला सगळ्यांना नियम पाळायचे आहेत। आपण नियम पाळणारे लोक असल्याचे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले। ही दिवाळी लाडक्या बहीण लाडके भाऊ यांच्यासह सर्वांना सुखाची, समृद्धीची, आनंदाची व भरभराटीची जावो। हे राजकीय व्यासपीठ नसल्यामुळे मला काही राजकीय बोलायचे नाही, पण मागील 2.5 वर्षात राज्यात अनेक लोकाभिमुख कामे केली असून लोकहिताचे निर्णय घेण्यात आले आहे। अगदी शेतकरी, कष्टकरी, कामगार, आता भगिनी, ज्येष्ठ सगळ्यांना सर्व स्पर्शी निर्णय आपण घेतले याचे समाधान आणि आनंद वाटत आहे। तुम्ही मला आमदार केले, त्यामुळे मी मुख्यमंत्री होऊ शकलो। त्यातूनच हे वेगवान निर्णय घेण्याची संधी, भाग्य मला लाभले असल्याचे देखील शिंदे यांनी सांगितले। राज्यात अथवा देशात कुठे गेलो, किती मोठे कार्यक्रम असले तरीसुद्धा या कोपरीमध्ये जेव्हा कार्यक्रमाला येतो त्याचा वेगळा आनंद असतो। इथे मला आपली माणसं भेटतात जे आपल्या सुखदुःखामध्ये सहभागी होत असतात। स्वर दीपावली कार्यक्रमात खासदार नरेश म्हस्के, खासदार श्रीकांत शिंदे, शिवसेनेचे सचिव संजय मोरे, माजी नगरसेवक विकास रेपाळे, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, शिवसेनेचे कोपरी पाचपाखाडी शहर प्रमुख राम रेपाळे, शिवसेनेचे उपशहर प्रमुख प्रकाश कोटवाणी सह कोपरी पाचपाखाडी विधानसभा क्षेत्रातील समस्त शिवसैनिक उपस्थित होते। नवीन वर्ष किंवा सगळ्या सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, भरभराटीचं जावो। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। मर्जिया पठाण यांनी उघडकीस आणला शैक्षणिक घोटाळा, बनावट युनिव्हर्सिटीच्या रॅकेटचा पर्दाफाश। गोरगरीब विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ होऊ देऊ नका, मर्जिया शानू पठाण। खाजगी शिक्षण संस्थेने गेली शेकडो विद्यार्थ्यांची केली फसवणूक, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आक्रमक। ठाणे शहरातून चालवले जाणारे बनावट फिजिओथेरपी शिक्षण देणारे एक रॅकेट राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्जिया शानू पठाण यांनी उघडकीस आणले आहे। महाराष्ट्रातील विद्यापीठांमधून पदवी प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन देऊन ठाण्यातील CEDP स्किल्ड इन्स्टिट्यूटकडून झारखंड, आसाम, सिक्कीम येथील 2 खोल्यांच्या कथित विद्यापीठांचे प्रमाणपत्र दिले जात होते। या इन्स्टिट्यूटवर कारवाई करून फसवणूक झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढावे अशी मागणी मर्जिया पठाण यांनी केली आहे। राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्जिया पठाण यांच्याकडे मुंबई, ठाणे, कल्याण आदी भागातील विद्यार्थ्यांना होत असलेल्या फसवणुकीबाबत कैफियत मांडली होती। या संदर्भात माहिती घेतल्यानंतर सदर CEDP स्किल्ड इन्स्टिट्यूटकडून ज्या विद्यापीठांचे प्रमाणपत्र दिले जात आहे त्या विद्यापीठांना विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यताच नसल्याचे उघडकीस आले। त्यामुळे मर्जिया पठाण यांनी आज ठाण्यातील रामारती रोड येथील CEDP स्किल्ड इन्स्टिट्यूटवर धडक दिली, संस्थेच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले।
या संदर्भात पठाण यांनी सांगितले की CEDP स्किल्ड इन्स्टिट्यूट फक्त फसवणूक करत आहे. 10वी-12वी नापास विद्यार्थ्यांना तेथे बनावट कागदपत्र तयार करून प्रवेश दिला जात आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही त्या विद्यार्थ्यांना तेथे प्रवेश दिला जात असून महाराष्ट्रातील विद्यापीठाचे पदवी प्रमाणपत्र देण्यात येईल असे सांगितले जाते. विशेष म्हणजे शैक्षणिक शुल्क घेतल्यानंतर या मुलांचे प्रवेश झारखंड, आसाम, सिक्कीम आदी ठिकाणी करण्यात येते. एज्युकेशन लोनसाठी बनावट सह्या करून कर्ज काढण्यात येत असते. कॅपिटल नावाच्या विद्यापीठाशी या CEDP स्किल्ड इन्स्टिट्यूटचा टायअप असून त्या माध्यमातून पदवी प्रमाणपत्र दिले जात आहे. हा मोठा शैक्षणिक घोटाळा असून या संदर्भात आपण पोलीस प्रशासनाशी संपर्क साधत आहोत. जर कारवाई झाली नाही तर आंदोलन उभारण्यात येईल असा इशाराही पठाण यांनी दिला. ये इंस्टीट्यूट बहुत बड़ा खेल कर रही है युवकों के फ्यूचर के साथ, महाराष्ट्र के युवकों के फ्यूचर के साथ बहुत बड़ा खेल कर रही है. इनकी तीन में ऐसे तो बहुत सारी बातें, बट मैं आपको तीन इम्पोर्टेंट चीज़ें आपकी इनको बता दूं. ये युवकों के जो जितने भी स्टूडेंट्स हैं इनको पहले 11,000 की स्कीम का लालच देती है. फिर जब युवक इनके पास पहुंचते हैं तो ये इनको 4 लाख 5 लाख की स्कीम बताती है कि 3-4 साल का कोर्स है, इसमें हम आपको लोन देंगे, आपको महाराष्ट्र की फिजियोथेरेपी और ये सब जो मेडिकल डिपार्टमेंट की डिग्रीज है, जो कोर्सेज है, वो हम आपको फुलफिल करके देंगे, पर हम आपको महाराष्ट्र की डिग्री देंगे उसके कोर्स की. फिर उसके बाद जब बच्चे एडमिशन कर लेते हैं, बच्चों के नाम पे उनके फेक सिग्नेचर्स करके ये लोग लोन पास करवाते हैं. वो लोन का बैंक भी इधर का नहीं है, कहीं का भी, कहीं बैंगलोर से ये लोग करवाते हैं, बच्चों के नाम पे लोन करवा देते हैं. उसके बाद ये लोग जब बच्चों को पता चलता है कि ये लोग महाराष्ट्र की डिग्री नहीं दे रहे, झारखंड की, आसाम की, सिक्किम की, ये सारी डिग्री इन लोगों को देना रहता है बच्चों को पागल बना करके. जब बच्चे एडमिशन कैंसिल कराने के लिए जाते हैं तो ये लोग एडमिशन और डॉक्यूमेंट देने के लिए 25,000, 35,000, 40,000 अलग अलग स्टूडेंट से मांगते हैं. ये ऐसा बच्चों के साथ खिलवाड़ करे आणि मी महाराष्ट्रांचे युवकासोबत असा खिलवाड़ होऊ देणार नाही. अशा किती युवकांना फसवलं गेलं आहे? तुम्हाला किती लोकांना फोन आले? माझ्यासोबत तो एक त्या दिवशी माझ्या ऑफिसला आले होते 50-60 युवक होते, पण त्या लोकांमध्ये पण खूप भीती आहे. कारण की इन्स्टिट्यूटचे लोक त्यांच्यासोबत बोलणं करतच नाही है. वो लोगों को पागल बनाते रहते हैं, वो लोग पागल बनाते रहते हैं. और हमारे पास पूरी ऑडियो है कि इंस्टीट्यूट में जब बात करते हैं कि हम लोग 12th पास नहीं हैं पर हमको कोर्स करना है, तो ये लोग 12th के आर्ट्स और कॉमर्स के बच्चों के फर्जी डॉक्यूमेंट्स बनाते हैं. 12th पास करने के फर्जी डॉक्यूमेंट्स बना के ये लोग उन लोगों को एडमिशन कराते हैं. और इन लोगों ने अंदर ही एक बच्चों के साथ भी बिजनेस उनको के करके रखा है कि इतने फ्रॉड और इतनी ये सब होने के बाद भी अगर तुम एडमिशन कराओगे तो एक एडमिशन पे 7,000, 2 एडमिशन पे 14,000, 3 एडमिशन पे लैपटॉप, घड़ी, स्मार्ट वॉच, ये सारी चीजें ये लोग करते हैं. महाराष्ट्र के युवकों बच्चों का अलग अलग जगह से यहाँ पे बच्चे आते हैं, अलग अलग जगह से, उनके फ्यूचर के साथ इतना बड़ा खिलवाड़. और हम लोग के ओरिजिनल डॉक्यूमेंट्स भी नहीं दे रहे. ओरिजिनल डॉक्यूमेंट्स देने के लिए विदिन 2 आवर्स ऑफ एडमिशन ये लोग बोलते हैं हमने झारखंड भेज दिए. इनकी अगर आप कैपिटल यूनिवर्सिटी करके, एक यूनिवर्सिटी जिनके साथ ये टाई अप बताते, ground+1 यूनिवर्सिटी है. आप इनके ये देखो, ये इन्होंने इनको बोला था हम महाराष्ट्र यूनिवर्सिटी, आप महाराष्ट्र की यूनिवर्सिटी से एफिलिएट करके देंगे. फिर उन्होंने ये कौन सी यूनिवर्सिटी है? एसकेटी. इन्होंने एडमिशन से लेकर के बाद में कम से कम 4 बार यूनिवर्सिटी चेंज कर दी बच्चों की. उसके बाद एंड में कोई कैपिटल यूनिवर्सिटी से एफिलिएट किया. अगर आप कैपिटल यूनिवर्सिटी देखेंगे तो ground+1 की सिर्फ एक छोटी सी बिल्डिंग है. बच्चों के साथ बदतमीजी, हरासमेंट अलग तरीके का. और वो भी यही बोलते हैं कि मे भी आपको डिग्री मिलेगी, मे भी 2028 में मे भी डिग्री मिलेगी. हर मेडिकल फील्ड के कोर्स की लिमिटेड सीट्स होती है, तो आपको पता है, बराबर है. हर इनके अनगिनत स्टूडेंट्स हैं इंस्टीट्यूट के अंदर, अनगिनत स्टूडेंट्स है. कोई भी डिपार्टमेंट बात करने को तैयार ही नहीं है स्टूडेंट से. युवक वहां पर जाके पूरा दिन परेशान होते रहते हैं, पर कोई भी उनकी सुनवाई करता ही नहीं है. हमारी बस ये डिमांड है. इसके बाद हम लोग कमिश्नर ऑफ पुलिस से मिलेंगे, सीनियर से मिलेंगे, हम पूरा फॉलो अप करेंगे. लेटर भी बच्चों ने सीनियर सर को लेटर भी दिया है पुलिस स्टेशन में, ये देखिए. पर कोई भी पता नहीं क्या इनकी पहुंच कहाँ पे है, ये लोग क्या करते हैं क्या नहीं करते हैं, कुछ समझ में नहीं आ रहा है कि कोई भी इन पे अब तक एक्शन नहीं लिया जा रहा है.
युवकों के अंदर इतना क्रोध है जिसकी कोई हद नहीं है। अभी आपकी क्या मांग रहेगी इसमें? हम इनसे यही मांग करेंगे कि आप बच्चों का पहले तो लोन कैंसिल, बच्चों का एडमिशन नहीं लेना है तो आप पहले तो इनका लोन कैंसिल कराओ। जो बच्चों से आप 25,000 30,000 एडमिशन कैंसिल करने का ले रहे हो, ऑलरेडी बच्चों ने एडमिशन के लिए पैसे भर चुके, एडमिशन कैंसिल करने के लिए जो आप इनका 50-50 हजार रुपए ले रहे, वो नहीं होना चाहिए। बच्चों के ओरिजिनल डॉक्यूमेंट्स उनको लौटाओ, और या तो फिर आपने जो इनको वादा किया है महाराष्ट्र यूनिवर्सिटी का, यूजीसी अप्रूव्ड यूनिवर्सिटी का, वो वादा पूरा करो, या तो वो वादा पूरा करो। यही हमारी मांग रहेगी। अब हम ऊपर जाएंगे और उन लोगों से बात करेंगे। ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांसह आशा सेविकांनाही दिवाळी भेट। 6,000 रुपयांची दिवाळी भेट आशा सेविकांच्या बँक खात्यात जमा। कर्मचाऱ्यांचे सानुग्रह अनुदान तसेच ऑक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी बँक खात्यात जमा। ठाणे महानगरपालिका कर्मचारी आशा सेविकांना मानले महापालिका आयुक्त सौरभराव यांचे आभार। दिवाळी सणाच्या निमित्ताने ठाणे महापालिकेचे वर्ग 2 ते 4 मधील सर्व कर्मचारी यांचे सानुग्रह अनुदान, ऑक्टोबर महिन्याचे वेतन तसेच आशा सेविकांना देण्यात येणारी 6,000 रुपयांची दिवाळी भेट दिवाळीपूर्वीच बँक खात्यात जमा करण्यात आली आहे। महापालिका प्रशासनाने नियोजनबद्ध व्यवस्था केल्याने सानुग्रह अनुदान, वेतन आणि दिवाळी भेट ही दिवाळीच्या आधीच जमा करण्यात आली। त्याबद्दल आशा सेविका आणि ठाणे महानगरपालिका कर्मचारी यांच्यात आनंदाचे वातावरण असून त्यांनी महापालिका आयुक्त सौरभराव यांचे आभार मानले आहेत। ठाणे महापालिकेचे 2 ते 4 या संवर्गातील 6,300 कर्मचारी, शिक्षण विभागातील 736 कर्मचारी, ठाणे परिवहन सेवेचे 1,493 कायम कर्मचारी, महापालिकेचे थेट कंत्राटी कर्मचारी व इतर असे 365 कर्मचारी यांना 24,000 रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात आले। तर 492 आशा सेविकांना गतवर्षीप्रमाणे 6,000 रुपयांची दिवाळी भेट देण्यात आली। महापालिका आयुक्त सौरभराव यांच्या निर्देशानुसार सानुग्रह अनुदान, दिवाळी भेट तसेच कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबरचे वेतन दिवाळीपूर्वीच बँक खात्यात जमा करण्यात आले। ही सर्वत्र एकत्रित रक्कम सुमारे 22 कोटी रुपये आहे। ठाणे महापालिकेच्या विविध विभागांसाठी कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ पुरवण्यात येते। या कामगारांनाही देय असलेल्या रकमेनुसार सानुग्रह अनुदानाचे वितरण तसेच ऑक्टोबरचे वेतन संबंधित कंत्राटदारांमार्फत दिवाळीपूर्वीच करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले होते। त्याची अंमलबजावणी करण्यात आल्याची खात्री विभाग प्रमुखांमार्फत करण्यात आली आहे। प्रदूषण मुक्त सण साजरे, महापालिका आयुक्त सौरभराव यांचे आवाहन। राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार ठाणे महापालिका क्षेत्रात केवळ हरित फटाके वाजवण्याची परवानगी आहे, त्यामुळे नागरिकांनी त्याचे पालन करून प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करावी, असे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव यांनी केले आहे। सर्व ठाणेकरांना सणाच्या निमित्ताने शुभेच्छा देताना आरोग्याची खबरदारी घेण्याचेही आवाहन राव यांनी केले आहे। सणाच्या काळात सकाळी 6 ते 8 आणि रात्री 8 ते 10 या काळात हरित फटाके फोडण्याची परवानगी आहे। प्रदूषणमुक्त सण साजरा करून नागरिकांनी स्वतःसोबत प्राणी, पक्षी, झाडे यांचाही फटाक्यांच्या दुष्परिणामांपासून बचाव करावा, असे आयुक्त राव यांनी म्हटले आहे। या संदर्भातील आवाहन करणारे जनजागृती फलकही महापालिका क्षेत्रात प्रदर्शित करण्यात आले आहेत। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार नागरिकांनी हरित फटाके फोडतानाही काळजी घ्यावी। फटाके फोडताना सिंथेटिक कपड्यांऐवजी सुती कपडे परिधान करावेत। मोकळ्या जागेत फटाके फोडावेत। फटाके फोडताना पाणी आणि वाळू यांचा साठा जवळपास ठेवावा। फटाके फोडताना लहान मुलांकडे विशेष लक्ष द्यावे, तसेच ज्येष्ठ नागरिक, रुग्ण यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या सूचनांनुसार नागरिकांनी जबाबदारीने फटाके फोडावेत, असे आवाहन महापालिकेच्या पर्यावरण विभागानेही केले आहे। त्याचबरोबर दिवाळीची सुट्टी लक्षात घेऊन दैनंदिन साफसफाई,
सार्वजनिक शौचालयांची सफाई, पाणी पुरवठा या व्यवस्था सुरळीत राहतील याची काळजी संबंधित विभागाने घ्यावी. नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश आयुक्त राव यांनी नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत दिले आहेत.